नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी भेंडीची अगदी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी भाजी बघायची असेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. अतिशय सोपी आहे, साहित्य पण खूप कमी आहे आणि खूप छान लागते. त्यासाठी आपण इथे भेंडी घेतलेली आहेत आणि भेंडी सुरुवातीला स्वच्छ पाण्याने धुवून ती सुक्या कपड्यांनी पुसून घ्यायची आहे, जेणेकरून भेंडी जी आहे चिकट होणार नाही. आता इथे मी छोटे छोटे काप करून घेते. तुम्हाला जसे काप आवडतात थोडे लांबट तसे सुद्धा करून घेऊ शकता. तर भेंडी चिरून झाल्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायचं आहे. तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे, कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि व्यवस्थित ही फोडणी जी आहे बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घ्यायची आहे. लक्षात ठेवायचं आहे गॅसची आच जी आहे मंद ठेवायची आहे, जेणेकरून आपली फोडणी जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. इथे मी बारीक चिरलेली हिरवी मिरची घातलेली आहे. तुम्हाला जसं तिखट कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता. इथे हिंग घातलेला आहे, हळद घालायचं आहे छोटा पाव चमचा आणि व्यवस्थित कांदा गुलाबी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जी भेंडी चिरून घेतलेली आहे ती कांद्यावरती मंद आचेवरती व्यवस्थित 2 ते 3 मिनिटासाठी परतून घ्यायची आहे, जेणेकरून मस्त भेंडी परतली जाईल. आणि इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि परतून 5 मिनटं मंद आचेवरती आपल्याला अशीच एक वाफ काढून घ्यायची आहे. पाणी अजिबात घालायचं नाही आहे इथे. आता 5 मिनटानंतर आपण इथे कोकम घातलेले आहेत 2 ते 3 आणि ओलं खवलेला नारळ आहे. जर तुम्हाला कोकम घालायचा नसेल तर तुम्ही 1 चमचा दही किंवा लिंबाचा रस इथे घालू शकता आणि व्यवस्थित आपल्याला हे मंद आचेवरच 5 मिनटं परत वाफवून घ्यायचं आहे. पाणी घालायचं नाही आहे. आपण ही सुकी भाजी बनवतोय. 5 मिनटानंतर मस्त अशी भेंडीची सुकी भाजी तयार आहे. खूप छान रेसिपी आहे, सोपी आहे आणि कमी साहित्यात तयार होते. नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक, शेअर आणि फॉलो नक्की करा.